नमस्कार सर्वांना, रामकृष्ण हरी. तर कसे आहात सर्वजण? मजेत ना? शुभ दुपार सर्वांना. तर मंडळी, आपली दुपारचे सर्व कामं आवरलेत आणि म्हणलं जरा काहीतरी नवीन करूया. आईस्क्रीम खाऊशी वाटली विकतची, खाऊन खाऊन पण कंटाळा आला. म्हणलं घरचं करूया. तर मी आता ट्राय करते. तर हे पहा, इथं मी दूध घेतलं होतं. 2 लिटर दूध असन, जवळजवळ 1 लिटर झाले आटून. म्हशीचं दूध आहे, ते आधीच घट्ट असते असं. आणि ही कस्टर्ड पावडर आणि दूध असं आपल्याला मिक्स करून आईस्क्रीम बनवायची. फक्त 2च पदार्थ, कस्टर्ड पावडर आणि दूध. खूप छान आईस्क्रीम लागते. मी ह्या आधी पण बनवलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची. साखर घेतली आणि इथं 9-10 काजू होते, ते दुधामध्ये बारीक करून घेतले ते मस्तपैकी. तर आपल्याला एवढंसं साहित्य टाकायचंय. तर मंडळी, दुधाला पण मस्त उकळी आली छान. तुम्ही पण नक्की ट्राय करा असं खाऊशी वाटल्यावर तुम्हाला घरी आईस्क्रीम. दुधाला पण मस्त उकळी आली आहे आणि आधीच आपलं म्हशीचं दूध घट्ट आहे. तर याच्यामध्ये आपण हे टाकून घेऊ, काजूची पेस्ट. तर मंडळी, याच्यामध्ये आपण आहे ना ही काजूची पेस्ट काढून घेऊया. दूध मस्त असं उकळलंय, याच्यामध्ये टाकूया. याने काय होतं, असं घट्टपणा येतो आपल्या आईस्क्रीमला आणि छान लागते. काजूचा फ्लेवर येतो खाताना, मस्त लागते खाताना पण. अशा पद्धतीने आपण सर्व काजूचं दुधात टाकून घ्यायचं, मिक्स करायचं सर्व. तर मंडळी, मस्त असं मिक्स करून घ्यायचं सगळ्या, म्हणजे नाही काय असे गुठळे फोडायच्या काजूच्या याच्यात. एकजीव करून घ्यायचं सर्व, म्हणजे घट्ट पेस्ट तयार होते, मस्त घट्टपणा येतो त्याला. आता ही कस्टर्ड पावडर इथे 2 चमचे कस्टर्ड पावडर घेते मी. मंडळी, इथं मी 2 चमचे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. हे पहा, याच्यामध्ये कच्चं दूध टाकूया. कच्चं म्हणजे थंड दूध टाकूया. थोडंसं थंड दूध टाकायचं आणि हलवून घ्यायचं, एकजीव करायचं हे पण. आता इकडं मस्तपैकी दूध आपलं उकळी फुटली दुधाला. काजू पण मस्तपैकी मिक्स झालेत. काय बाहेरची कुल्फी खाऊन आपली तब्येत बिघडता. घरीच कुल्फी तयार करा आणि घरचीच कुल्फी खा मंडळी आपली. तर हे पहा, असं उकळी आली मस्तपैकी. तर याच्यामध्ये ना एवढी साखर टाकली मी. 2 वाट्या घेतल्या होत्या साखरेच्या डब्यातल्या. तुम्ही तुमच्या दुधानुसार अंदाज म्हणजे साखर टाकू शकता, तसं काही नाही. तुमच्या गोडीनुसार, तुम्हाला किती गोड लागतं त्यानुसार. तर मस्तपैकी साखर अशी विरघळून द्यायची याच्यात. कसला घट्ट झाले. आधीच म्हशीचं दूध घट्ट असतंय आणि काजूने अजून थोडं घट्ट झाली पेस्ट. हे हलवून घेऊया मस्तपैकी.
तर इनमीन फक्त मंडळी 2च पदार्थ वापरलेत, दूध, कस्टर्ड पावडर आणि काजू तर कंपल्सरी असतातच. तर पहा एवढे 2 साहित्य वापरून त्याच्यात टाकायचे आपल्याला हे कस्टर्ड पावडर. बघा मंडळी कसलं मस्त फ्लेवर आलाय. लाईटीवरची शेगडी आपली मस्त आहे. बघा आता म्हणजे अजून थोडंसं दूध टाकूया आपण, ॲड करूया. हे आपलं घरचं दूध आहे म्हशीचं. इकडे मस्त उकळी फुटली छान. गॅस कमी करूया, सॉरी शेगडी कमी करूया आणि हलवून घेऊया. मस्त घट्ट करायचं आहे आपल्याला हे. कसला फ्लेवर आलाय, कसला कलर आलाय, पहा दूध चेंज झालाय आणि घट्टपणा पण झालाय. खरंच खूप छान लागते मंडळी आईस्क्रीम. तुम्ही नक्की ट्राय करा. मी तर करीत असते, पण तुम्ही पण करा. असं हलवून घ्यायचं मस्त. तर 5 मिनिटं आपण हलवूया याला असंच. तर मंडळी 5 मिनिटानंतर पहा कसलं मस्त घट्ट झाले. तर हे पहा. आणि याच्यामध्ये तुम्ही म्हणता ना याच्यामध्ये काय हे गिटोळ्या का राहिल्यात, तर या गिटोळ्या नाही आहेत. हे स्ट्रॉबेरीचा कस्टर्ड पावडर आहे ना, स्ट्रॉबेरीचं फ्लेवर आहे. तर त्याचे स्ट्रॉबेरीचं हे पहा असं चिकट येते जेलीवानी. तर बघा झाले आता आपलं तयार. आता भरायची आपल्याला, याच्यात भरायची. तर तुमच्याकडं जे अवेलेबल असेल तुम्ही त्याच्यात भरू शकता. तर हे बघा माझ्याकडे चहाचे कप होते, तर ते खूपच छोटे वाटतात, छोटे वाटतात लईच. मग ते 2-3 घेतलेत आणि हे घेतलेत, पेले घेतलेत. आणि ह्या काड्या आणलेल्या आहेत आईस्क्रीमच्या दुकानातूनच आणलेल्या आहेत. झाले घट्ट आता. शेगडी बंद करूया आणि याच्यात भरून ठेवूया. तर मंडळी तुम्ही पण नक्की ट्राय करा एकदा. सोपं आहे आणि कस्टर्ड पावडर पण काय एवढी महाग नाही आहे. काही 44 रुपयाला आहे, म्हणजे 50 रुपयाला जवळजवळ. 50 रुपयामध्ये खाना पोटभर आईस्क्रीम. चला हे भरूया आपण आता. असं सगळं भरून घ्यायचं आहे आपल्याला. तर मंडळी बघा असं मस्तपैकी सगळे पेले भरून घेतलेत. आणि हे छोटे छोटे ग्लास तुम्ही म्हणता एवढे चहाच्या ग्लासात का केलेत, तर आपल्याकडे कसं आहे लहान लेकरं आहेत, तर त्यांना भारी वाटतं असं छोट्याशा ग्लासात म्हणजे नाही का छोटी आईस्क्रीम.
तर मंडळी त्याला आता त्याच्यात ना काडक्या ठेवूया आणि हे थंड झालं ना, हे गरम आहे अजून, थंड झालं ना मग फ्रीजमध्ये ठेवायचं. फ्रीजमध्ये 6-7 तास ठेवायचं, म्हणजे याचा पूर्ण बर्फ होऊस तर ठेवायचं फ्रीजमध्ये. हे अशा काड्या ठेवायच्या त्याच्यात. तर अशापैकी मस्तपैकी तुम्ही पण मंडळी नक्की ट्राय करा. तर चला तर आता 5 तास फ्रीजमध्ये ठेवते आणि नंतर तुम्हाला दाखवते कशी झाली आपली आईस्क्रीम. तर नक्की तुमच्या तोंडाला पाणी सुटणे आईस्क्रीम पाहून. तर चला मंडळी, किती मस्त झाले. 5 तास ठेवले होते फ्रीजमध्ये, तर कसा आईस्क्रीमचा त्यांना हे आलाय. चला तर तुम्हाला दाखवते आता काढून. चला, खूप छान झाले. आणि काढायचे कशा, अशा नाही काढायचे तर काडकीवरती निघून येईल. तर पाण्यामध्ये ठेवायच्या आणि थोडंसं फक्त असं लिंबायचं आणि असं लिंबायचं आपलं थोडंसं. काढून दाखवते. तर हे पहा कसले दाणेदार आईस्क्रीम झाले तयार पहा. तर चला सगळे आईस्क्रीम आपण अशा काढून घेऊया. पहा काही कपात केल्या होत्या मस्त, तर ह्या लगेच निघतात. ते कपातल्या पटकन निघतात लगेच. काही काही नाही निघत, तर असं पाण्यात ठेवायचं, थोडंसं लिंबायचं. किती मस्त वा, असं तोंडाला पाणी सुटते. काय करता विकतची आईस्क्रीम खाऊन, घरीच बनवा 2 वस्तूंपासून आईस्क्रीम आणि अशी मस्त आईस्क्रीम खा. कसली भारी आईस्क्रीम झाली. काही काही निघत नाही, असं पाण्यामध्ये 2दाच विंगवायचं फक्त. सगळ्या काढून घेऊ. तुला धर. लहान मुलं पण अगदी आवडीने खातात, खूप मस्त लागते, टेस्टी लागतात हे आईस्क्रीम अशा. बघा एवढ्या काढल्यात, आपल्याला एवढ्या खायच्यात, एवढ्या मला एकट्याला नाही खायच्या, सगळ्यांनी एक एक द्यायची. तर पहा कसले मस्त त्यांना हे आले, किती छान वास पण अगदी विकतच्या आईस्क्रीमपेक्षा पण मस्त येतोय. चव तर खूपच भारी असेल. तर नक्की तुम्ही ट्राय करा, अगदी सोपी आहे. अगदी 2 वस्तूंपासूनच ही आईस्क्रीम तयार केलेली आहे मी. तर तुम्ही पण ट्राय करा नक्की. चला तर मग हे आईस्क्रीम खायला घ्या उन्हाळ्याची मजा. चला बाय बाय.